नमस्कार मित्रांनो, मी संदेश खेडेकर. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघू शकता आपण गावाकडील भात शेती तयार झालेली आहे. तर मी बघण्यासाठी आलेलो इकडे शेतावरती. तर मस्त तयार झालेली आहे आणि आताच मस्त कापण्यासाठी लोक चालू करतील आपली भात कापणी. चला तर आपली शेती दाखवतो आणि आपला आजूबाजूचा परिसर मस्त निळसर आकाश झालेले आहे. चला तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तर मी इकडे शेतावर आलो आहे. आपण बघू शकता इकडे गावाकडील भात शेती तयार झालेली आहे. तर काही दिवसांमध्ये इकडे कापायला होईल आणि कापायला झालेले आहे. बघू शकता आपण इकडे सुवर्णाचं भात आहे. बघू शकता आपण इकडे अजून चोरण्यामध्ये पाणी पण आहे. आता ऊन पडले मस्त. 2 दिवस पाऊस न पडलाय तर इकडे थोडं सुकलंय. बघू शकतो पण भात शेती काही दिवसांमध्ये कापायला होईल. आणि हा इकडे मस्त हिरवागार परिसर, आपले सह्याद्री, पुढे गोव्याचे डोंगर आहे, पलीकडे रायगड किल्ला आणि ही मस्त अशी आपली भात शेती आता कापायला तयार होईल झालेली आहे. तर पाऊस गेला की दिवाळी नंतर ते कापायला चालू होईल भाताची. होऊ शकते इकडे पुन्हा इकडे गवत वाढलेले बांधावरती आणि इकडे मालावरती भरपूर गवत आहे. इकडे खैराची झाडे आहेत. पुढे तिकडे पण शेती आहे. मस्त असं ऊन पडलंय. आता निळसर आकाश, अजिबात ढग नाहीत कुठं. तर दिवाळी चालू होईल. पाऊस आता जाणार बहुतेक. 2-3 दिवस पडले नाही पाऊस. आज पण ऊन आहे. कुठे ढग दिसत नाहीत. संध्याकाळी आलं तर येईल, नाही तर नाही. इकडे गवत आणि इकडे शेती आहे, भात शेती. इकडे किती गवत कापून तरी परत झालेलं आहे मालावरती. गोड पण नाही जास्त नाची, ते गवत जास्त वाढतो. गुरांची संख्या भरपूर कमी झालेली आहे. आता क्वचितच आढळतात वगैरे. तर हे शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात. गुरं भरपूर कमी झाली. बघू शकता इकडे आपले डोंगर रांग सह्याद्रीची. पलीकडे रायगड किल्ला आहे आणि हा समोर गोव्याचा डोंगर आणि इकडे आपली भात शेती. गवत पण भरपूर आहे. आपण इकडे बघू शकता किती गवत वाढले ते. आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्याकडे इकडे आमच्याकडे कोरडू बोलतात. जरी गावात तरी कमेंट करून नक्की सांगा. बघा इकडे वाघरं वगैरे आलेले आहे गवतामध्ये. गुरांचं खाण्याचं मस्त असं गुरी चावून चावून खातात त्याला. तर फुलं आलेली जातात. इकडे शेती, तिकडे आदिवासी आहे, ते कोण करत नाही, मध्ये करतात. त्याला सुवर्ण आहे, होईल कापायला दिवाळीमध्ये. थोडा कच्चा आहे, तो हिरवा आहे.
पाऊस आला तर संध्याकाळी येतो, नाही तर 2 दिवस पडलेला नाही. आता तर आकाश एकदम निळसर आहे, कुठे ढग नाही आहेत, वारा सोडला आहे. आलं तर संध्याकाळी येईल अशी शक्यता आहे. गवत किती वाढलं इकडे. आता बहुतेक शेती कापण्यासाठी तयार झालेली आहे. दिवाळीपर्यंत ही सगळी शेती कापतील बहुतेक लोक. मस्त असा आपला कोकणचा हिरवागार निसर्ग, सैलिके डोंगर रांग आहे मस्त. किती गवत वाढलंय, कापून सुद्धा एवढं गवत वाढलेलं आहे गुरांनी खाऊन. चार वगैरे गुरांना कापतात तरी पण एवढं गवत वाढलंय. आणि इकडे साईडला शेती आहे, भरपूर शेती आहे तिकडे. आणि इकडे कैऱ्याचं झाड बघा, चिमणीचा घाटा. आणि हे समोर उंच उंच डोंगर. कसे आहे ते वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. भरपूर असे फुले वगैरे झाड नाही तर छोटे छोटे बघा, मोगरा बोलतात. तर तिकडे अजून बघितलं तर कुठे गेलं तर भरपूर असे आहेत बघा. इकडे पक्ष्यांचा, चिमण्यांचा आवाज येतोय मस्त. तिथे घाटे बांधते होती, ते राहण्यासाठी मस्त आवाज येतोय चिमण्यांचा किलबिलाट. मस्त निळसर आकाश बघा. इकडे गट आहे, मित्रांनो. या व्हिडिओमध्ये इतकंच. तर आपली भातशेती तयार झालेली आहे, त्याची व्हिडिओ बनवलेली आहे आता ही कापण्यासाठी. आणि आपला हा निसर्ग, पाऊस पण गेला मस्त. सैल इकडे गवत वगैरे सुकेल आणि मस्त इकडं परत एक गवत काढणी चालू होईल. चला तर या व्हिडिओमध्ये इतकंच. आता भात कापणी झाली, आपल्याला व्हिडिओ येतीलच नवीन भात कापणीचे वगैरे पुढे. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं गावाकडील भात शेती आणि आपला हिरवगार कोकणचा निसर्ग असं कसं तयार झालेलं आहे. पाऊस मात्र संपलेला आहे बहुतेक. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं शेती. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पण अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा.